मित्रांनो, राम राम. पावसाळ्यात जसं मोर पावसाची वाट पाहतो, ढग येण्याची वाट पाहतो, आभाळ भरण्याची वाट पाहतो आणि जेव्हा थेंब पडायला लागतात, पाऊस पडायला लागतो सुरुवातीला, तेव्हा मोर थुई नाचायला लागतो. मोठा आनंद त्यांना त्या वातावरणाचा होतो आणि जे काय आभाळ आलेलं असतं, पाऊस पडायला सुरुवात झालेली राहते आणि सगळे मोर आपल्या पिसारा फिरून नाचायला लागतो. अशी अपेक्षा मोराची असते ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस. तशीच अपेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची आहे. इलेक्शन कधी येतं, इलेक्शन असलं, इलेक्शनचे ढग जमा व्हायला लागले आणि कधी पाऊस पडतो आणि कधी एकदा माननीय शरद पवार साहेब त्या पावसात भिजतात आणि आपण कसे नाचायला लागतो, कशी परत एकदा शरद पवार पावसात भिजले आहे आणि सगळं निवडणुकीचं वातावरण कसं चेंज झालेलं आहे याची थुईती एक मोठे रकाने पत्रात पेपरमध्ये किंवा वृत्तपत्रात किंवा बातम्यांमध्ये यायला सुरुवात होती. तशी स्थिती सुरुवात झालेली आहे. इलेक्शन पीक आवरमध्ये आहे. 2-3 दिवस प्रचाराला अवधी आहे. 18 तारखेला प्रचार संपणार आहे आणि 20 तारखेला निवडणूक होणार आहे आणि अशा काळात पाऊस यायलाच हवा अशी पत्रकारांची अपेक्षा होती आणि निसर्गाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि पाऊस पडला आणि शरद पवार साहेब भिजले. मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो. मित्रांनो, मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. त्याची अशी झाली घटना. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका मतदारसंघामध्ये प्रचार करता करता शरद पवार साहेब, माझ्या मते इचलकरंजीच्या तिथे एका उमेदवार होत्या, त्यांच्याच तुतारीच्या उमेदवाराचा प्रचार करता करता ते पाऊस आभाळ भरून आला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि शरद पवार पाऊस पडायला सुरू झाली आणि शरद पवारांना सुद्धा अपेक्षा होती कधी पाऊस पडतो, मी कधी एकदा पावसात भिजतो आणि परत एकदा सगळे पत्रकार किंवा टीव्ही चॅनलवाले माझे गुणगान गायला सुरुवात करते. तशी अपेक्षा माननीय पवार साहेबांची पण असू शकते, जशी पत्रकारांची आहे तशी. आणि भगवंताने ती सगळी इच्छा ऐकली. पाऊस पडला आणि शरद पवार साहेब त्या सभेमध्ये भिजले आणि सुरुवात झाली आपल्या बातमीदारांच्या बातम्या यायच्या. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा पवार साहेब स्वतःच म्हणाले की ज्या वेळेस मी पावसात भिजतो त्यावेळेस निवडणुकीचं वातावरण बदलून जातं किंवा त्याचे रिझल्ट वेगळे लागायला सुरुवात होती, वातावरण आमच्या बाजूने फिरतोय. ती सगळी घटना. आता विचार करा मित्रांनो, 19 सालच्या इलेक्शनमध्ये सुद्धा पवार साहेब भिजले होते आणि भिजून ते जे काय म्हणाले आत्ता निवडणुकीचं वारं फिरतं तसं त्यावेळेस फिरलं आणि अवघ्या 54 जागा त्यांच्या पक्षाला मिळाल्या आणि पुढे काय झालं ते आपण बघितलं, सगळ्या माहिती आहे सगळ्यांना. तर परत एकदा ते म्हणतायत की आता पाऊस पडलाय मी भिजलो आणि निवडणुकीचं वातावरण बदलणार आहे. म्हणजे याच्या अगोदर त्यांच्याकडून वातावरण होतं, आता परत ते माझ्या मते 55च्या आसपासच्या 50-55च्या आसपास येत आहे का अशी शंका सुरुवात झाली. कारण स्वतः शरद पवार साहेबांनीच त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांची अपेक्षा 50-55 जागेंचीच आहे. म्हणजे परत एकदा 55 ते 60च्या आसपासच त्यांची स्ट्राईक रेट असू शकतो. म्हणजे ज्या वेळेस पवार साहेब भिजतात ना त्यावेळेस त्यांची सत्ता येत नाही. त्यांना काहीतरी क्लुप्त करून त्यांच्या आवडीचा मुख्यमंत्री बसावं लागतं. परत एकदा ते असं करता काय त्यांच्या अपेक्षेचा त्यांच्या आवडीचा मुख्यमंत्री सध्या जयंत पाटील आहे म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे साहेब काय करणार? त्यांनी तर शरद पवारांनी स्वतः घोषित केलेलं आहे की त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्रीचा उमेदवार कोण आहे. आता उद्धव ठाकरेंना मोठी अपेक्षा असणार की महाविकास आघाडीने आपल्यालाच परत एकदा मुख्यमंत्री पदी बसावी आणि परत एकदा फेसबुक लाईव्ह करून महाराष्ट्राचं सगळं वातावरण कसं छान आहे, मी कसा जगातला सगळ्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री आहे आणि जे काही वेगवेगळ्या योजना महायुती सरकारने आता आणलेल्या किंवा होऊ घातलेल्या सगळ्या त्याला कधी एकदा स्थगिती आणतो ही झालं असणार. त्यांनी सांगितलं की 10वीचा तो प्रोजेक्ट आम्ही आल्या तो रद्द करणार आहे, ते काय अडाणींना दिलेला आणि परत एकदा टेंडर होणे होणार आहे. पण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, परत एकदा शरद पवार भिजले आणि आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना मोठ्या आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत. त्यामुळं ही बातमी आपल्यापर्यंत यावी का आपण पण त्यात सहभागी होईल त्या आनंदामध्ये, नाही का नाही? आता एवढे मोठे महान नेते जर पावसात भिजून त्यांना आनंद होत असेल तर आपल्यासारख्या सामान्य लोकांनी आनंद व्यक्त करायलाच हवा. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करतो. मित्रांनो, आपल्याला आनंद झाला असेलच ना, कारण शरद पवार साहेब पावसात भिजल्यानंतर निवडणुकीचं वारं बदलतंय. सध्या जे काय महाविकास आघाडीकडून वारं वाहत आहे असं त्यांच्या मताने, ते कदाचित महायुतीकडून व्हायला सुरुवात होते काय अशी शंका येते. कारण त्यांच्या ज्या वेगवेगळ्या सर्वे आलेले, काही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर
वेगवेगळे सर्वे आपण बघतो त्यात सध्या यश तरी महायुतीला आहे, परंतु महाविकास आघाडी सुद्धा आपापल्या परीने किंवा त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांचे अनेक प्रवक्ते सांगतात की महाआघाडीची सत्ता येणार आहे. आता ते म्हणतात स्वतः पवार साहेब की मी भिजल्यामुळं निवडणुकीचं वातावरण फिरतंय, आता काय त्यांना प्रचार करण्याची गरज नाही, आता निवडणुका महाविकास आघाडीने जिंकल्यात जमा आहे आणि जयंत पाटील मुख्यमंत्री झाल्यात जमा आहे, असं काही सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे आता राहिलेले 2 दिवस तरी पवार साहेबांनी आराम करावा. एवढ्या वयामध्ये ते अगदी पायाला भिंगरी लावून फिरतात, प्रत्येक उमेदवाराच्या सभेला तिथे जाऊन लोकांना आवाहन करतात की तुतारीला मतदान करा, तुतारी फुकवा. आज सुद्धा एक पेजभर पुढारीमध्ये त्यांची पक्षाची भूमिका सगळ्या गोष्टी त्यांनी छापून दिलेल्या आहे. वाचले असेल तुम्ही, कदाचित नसल्या तर वाचा त्यांचे पवार साहेबांची घोषणा काय काय आहे, महाराष्ट्र कशा प्रकारे लुबाडला गेलेला आहे, कसे वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट होते ते सगळे गुजरातला पळवलेले आहे. आणि मोदी सरकार किंवा आत्ताचं महायुती सरकारने शेतकऱ्यांना कशा प्रकारे नागवलवलंय, कशा प्रकारे त्यांच्या हल्लापेष्ट वाढलेलं आहे. आणि आमचं सरकार आल्यानंतर कसं एकदा शेतकऱ्यांना परत सुवर्ण दिवस येणार आहे, सुगीचे दिवस येणार आहे, व्यापारी सगळे आनंदी आनंद होणार आहे, सगळीकडे काय महिलांना 3,000 रुपये येणार आहे, सगळं महाराष्ट्र कसं सुजलाम सुफलाम आणि सुखी समाधानी असणार आहे हे त्यांच्या बातम्यांवरून त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून बघत असणार आपण. तर या सगळ्या सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, शरद पवार साहेब भिजले आणि निवडणुकीचं वातावरण पूर्ण बदललेलं आहे. आता परत एकदा शरद पवार साहेब 54 ते 60च्या अंदाज 50-55च्या आसपास त्यांच्या जागा जाणार आहे. आता उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसला किती जागा मिळतील, म्हणजे यांना जर 50-55 जागा मिळाल्या तर यांना कमीत कमी दोघांना मिळतील 100-125 जागा निवडून आणावं लागणार आहे काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना, तर त्यांची सत्ता येणार आहे. परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता त्यांच्या बाजूने निवडणुकीचं वातावरण फिरलेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळे शरद पवार साहेबांचा निश्चित विजय होणार हे बाकी निश्चित आहे. आणि आपले पत्रकार बंधूंना तर इतका आनंद झालेला आहे का काय सांगायचं. म्हणजे जे काही सध्या वातावरण आहे, पाऊस पडतो आणि शरद पवार साहेब भिजले की सगळीकडे वातावरण कसं आनंदित होतं, उल्हासित होतं, तसं आनंदी वातावरण पत्रकारांना झालेलं आहे. मित्रांनो, आपण पण त्या आनंदात सहभागी होऊ, बरोबर आहे की नाही. काय आपल्याला काय हरकत आहे आनंदात सहभागी व्हायला, सत्ता जिची येईल तिची येईल, पण आनंदात सहभागी झालं पाहिजे. म्हणून पत्रकारांच्या आनंदात आपण सहभागी होऊ आणि शरद पवार साहेबांनी जी काही अपेक्षा केलेली आहे, सध्या निवडणुकीचं वातावरण बदललेलं आहे ते भिजल्यामुळं, 23 तारखेला कळन कसं कोणत्या प्रकारचे वातावरण भिजलेलं आहे, कशा प्रकारचं वातावरण फिरलेलं आहे, का परत एकदा ते येऊन महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला नाकारलेलं आहे असं सांगताय काय 19 सारखं. बघूया मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.